तर ती शिवाजी महाराज सुद्धा शूरवीरच जन्माला आले। आणि आताच्या बाया पोटात लेकरं असताना लुंगी डान्स पाहिजे टीव्हीवर, नाही पोट्ट हुलाला जन्माला येईल ते जन्मल्याबरोबरच पोट्ट मोये मोये करते। 4 वर्षाचं पोरगा हातात मोबाईल घेते, मोबाईलवर गाणं बदलवते की माझ्या पप्पानी गणपती आणला, माझ्या पप्पानी गणपती आणला, शंकराने पार्वती मांडीवर बसले गणपती, टुकू टुकू बघतोय चांगला, माझ्या पप्पानी गणपती आणला। आज कार्यक्रम जिकडं तिकडं चालू आहे काकाजी, पोट्टे पाहिजे मोबाईल मध्ये टुकू टुकू आणि मायबाप पाहिजे वाकू वाकू। अर्धा देश मोबाईल न बेजार आहे मावशी। कोणतेही पोरग पा मोबाईल मध्येच बिजी दिसन तुम्हाला। हा अशी सरळ मान ठेवतच नाही, अशी खालीच मान आहे पोट्ट्याची, चालूच राहते त्याचं कुचकाच काचकूच। आणि जेव्हापासून या मोबाईलचा अतिरेक वाढला तेव्हापासून या देशातली वाचन संस्कृती कमी झाली। आता पोराईच्या हातात बुक दिसते का? नाही। आता कोणती पोट्ट फेसबुकच। बरं मोबाईल वापरू नये असं आपलं मत आहे का? मोबाईल काढायची गरज आहे। आता काल मी एक रील टाकली, आतापर्यंत 30,000 लोकांना 24 तासात ती रील पाहिली। फेसबुक पेजवर माझ्या रील आहे कालच्या, म्हणजे 30,000 लोकांपर्यंत सहज पोहोचलो का नाही एका दिवसात। ही मोबाईलची क्रांती आहे, फक्त याचा वापर जपून करणं आवश्यक आहे। नाही तर या देशामध्ये काका जिओ आलं, जिओ या जिओ वाल्यानं खरा धिंगाणा केला देशात। जिओ आलं, फुकटा सिम वाटले लोकायले, मस्त लोकांनी फुकटा सिम घेतले, जिओ दन दन म्हणे स्कीम काढली, फुकटा सिम वाटले जिओ वाल्यानं। नेटचे पैसे नाही, कॉल करायचे पैसे नाही, कॉल घ्यायचे पैसे नाही, नेट फुकट, पोट्याली नेट ना लागे। हे दिवसभर मग मोबाईलच्याच आहारी, त्याची लागली सवय। मग हळूहळू करता करता यायनं कानी रिचार्ज वाढवले। आता 600 रुपयाचा जिओचा रिचार्ज 850 रुपयाचा झाला। 2-3 महिन्यात 250 रुपये वाढवले। त्याच्यावर या देशातली मीडिया बोलत नाही। सर्वसामान्य माणसाचं ऐकून कोण सांगा बरं तुम्ही मावशी? खिशाले तर आपल्या झळ लागते का नाही? हे तरुणानं लक्षात घेतलं पाहिजे। 600 रुपयाचा रिचार्ज 850चा झाला, काऊन झाला? त्याचं कारण अंबानी साहेबाच्या पोराचं लग्न झालं। 6 महिने तर निश्चित ते प्री वेडिंगच चालली त्याची। 6 महिने फोटो काढले त्यानं, करोडो रुपयाचा खर्च केला लग्नावर। 5,000 करोड, 5,000 कोटी रुपयाचा खर्च अंबानी साहेबानं पोराच्या लग्नावर केला। बरं करो, आपलं काही म्हणणं नाही, पण तो लग्नाचा पैसा काढला कोणाच्या खिशातून? आपल्या खिशातून। 600चा रिचार्ज 850चा केला, 250 रुपयानं रिचार्ज वाढवला। करोडो युजर्स आहे जिओचे, सांगा किती पैसा जमा केला जिओ वाल्यानं? आणि तुम्ही विचार करा तरुण भावांनो, अंबानीच्या तर फक्त पोराचंच लग्न झालं तर त्यानं 250 रुपये वाढवले रिचार्जवर। थांबा, पुन्हा पुढच्या वर्षी त्याले नातू गीतू जर झाला आणि होणारच आहे नाही 500 रुपयानं पुन्हा शेकवण आपली धरून तो 600 शेकवते तो। म्हणून सावधान राहा, या मोबाईलचा वापर जपून करा, जेवढा आवश्यक आहे तेवढाच करा। नाही तर काही पोरं कोणतेही मोबाईल, जेवतानी मोबाईल, झोपतानी मोबाईल, गाड्या चालवतानी मोबाईल, असं एका हातात असं हँडल धरते आणि एका कानाले असं मोबाईल लावते। हॅलो, धडकलं, मेलो। या पोरग फोनवर बोलता बोलता लघवी करायला गेलं डीपीपाशी। ते फोनवर बोलण्यात एवढं गुंग झालं का त्यानं चैनी खाली ना ओढली, आणि मग ते पॅन्ट ओलं झाल्यावर म्हणे नेटवर्क गेलं बंद कर, नेटवर्क गेलं बंद कर। सत्यानाश। याचा वापर जपून करणं महत्वाचं आहे, कारण विषयों की हवा छूटी, अखियों में पड़ी धूली, ममता की उड़ी काटी, सब बदन चुभी कूली, इस क्रोध की बिजली से, इस क्रोध की बिजली से बह जाने का डर है, संसार की आंधी में बह जाने का डर है, संसार
लहान पोरांना प्रार्थना आहे, जास्त मोबाईलच्या नांदी लागू नका, पुस्तकावर लक्ष द्या, शिक्षण घ्या. शिक्षण हा आमच्या प्रगतीचा मार्ग आहे. आता हे लहान लहान लेकरं कीर्तनात बसलेली आहे, हे शिक्षण युगातले लेकरं आहेत. आणि तू मांडी घालून बस रे पिंटे. ते कीर्तनात एक तर समोर बसलं चूल मांडून, जसं का कोजागिरीचं दूध उकडवायला ठेवलं. हे काय बसाची पद्धत आहे का? त्या दिवशी आम्ही अमरावती जिल्ह्यात गेलो कीर्तनाले. कोणतं गाव होतं ते परवाचं? देऊतवाडा नावाचं गाव. एक माणूस कानी असाच करे. म्हणलं बा आजपर्यंत एवढे बसणारे पाहिले, म्हणून असं नाही पाहिलं. मग मी त्याच्यावर भडकलो कार्यक्रमात. म्हणलं सुदे काऊन नाही बसतजी म्हणलं तुम्ही. आयोजक मला सांगायला आला, आजी म्हणे त्याला मूळव्याध आहे म्हणे. बसाच्याही पद्धती आहे का नाही. आणि लेकरं मोठे हुशार आहे बरं. यायला काही विचारा तुम्ही उत्तर बरोबरच सांगते. सांगा रे बरं. एका डोळ्यानं 1 किलोमीटर दिसते, तर 2 डोळ्यानं किती किलोमीटर दिसेल बाबू? 2 किलोमीटर. वा वा, दे ना. आडनाव काय तुझं? असा वरती ये तू. ये तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय, 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 तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय. तुझं नाव काय बेटा? सोहम. हा, सोहम. सोहम. किती सुंदर नाव आहे. ये असा समोर आहे. घाबरू नको. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं. तुझं नाव मोठं सुंदर आहे.